भर पावसात शिवचैतन्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित दहीहंडीला जालनेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। ढोल ताशांच्या गजरात दुमदुमला परिसर। भाजपा नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रम। जालना शहरात मागील 2 वर्षापासून शिवचैतन्य प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते। यावर्षी ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे। यंदाचे दहीहंडी महोत्सवाचे 3रं वर्ष होते। जालना शहरातील आझाद मैदानावर या भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी भाजपा नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या सिने अभिनेत्री सई मांजरेकर यांनी आपली हजेरी लावली। यावेळी सई मांजरेकर यांच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाने दहीहंडी महोत्सवाची शोभा वाढवली। भर पावसात या दहीहंडी महोत्सवाला जालनेकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। अभिनेत्री साई मांजरेकर या कार्यक्रमाची आकर्षण होती। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। या दहीहंडी महोत्सवाच्या माध्यमातून विविध पारितोषिक ठेवण्यात आले होते। राज्यभरातून या दहीहंडी महोत्सवात सहभाग घेतला। या कार्यक्रमाचे आयोजन भास्कर अबा दानवे व प्रतीक दानवे यांच्या वतीने करण्यात आले। तर या कार्यक्रमाला सर्व राजकीय पक्षातील नेते, सामाजिक कार्यकर्ते आता प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती। मागील 2 वर्षापासून जालनेकरांना पुणे मुंबईला न जाता त्या ठिकाणची दहीहंडी अनुभवता यावी यासाठी शिवचैतन्य प्रतिष्ठानच्या वतीने जालन्यात दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात येतो। यावेळी दहीहंडी बरोबरच ढोल ताशा स्पर्धेचेही आयोजन करण्यात येते। त्यानुसार यंदाही मराठवाड्यातील नावलौकिक ढोल ताशा पथकांनी या स्पर्धेत सहभागी होत आपल्या ढोल ताशाच्या निनादाने परिसर दणाणून सोडला। त्यामुळे जालनेकर मंत्रमुग्ध झाले होते। थँक्यू। यानंतर फोटोग्राफर तुम्ही थोडंसं मागे सरका, माझ्या माईकचा थोडासा आवाज वाढवा, साऊंड येईल। आपण सगळेजण छत्रपतीचं आपण ते करून घेऊया। तोपर्यंत तुम्ही छान प्रयत्न होता। हाती घोडा पालखी, चला पटपट पटपट आवरा, जरा वेळ आपल्याला बंधन आहे। चैतन्य प्रतिष्ठान जालना दहीहंडी महोत्सव 2024 ज्यांच्या संकल्पनेमधून साकार होतो आहे। सन्माननीय सगळे कॅमेरामॅन 5 मिनिटांसाठी तुम्हाला ब्रेक आहे। तुम्ही सगळे Thank you very much. Now,